गुड आफ्टरनून. आज आपण 11th सायन्सचा हा जो 14 नंबरचा चॅप्टर आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा आज आपण इथे स्टार्ट करणार आहोत. तर फर्स्ट आपण इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे ते स्टडी करूया. आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे नक्की, म्हणजे जी कार्बनची जी बेसिक इन्फॉर्मेशन असेल. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडला आहे म्हणजे तिथे कार्बन येणारच, तर आपण चेक करूया. आता हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड हा चॅप्टरच टोटली ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या ज्या बेसिक्स आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याशी रिलेटेड आहे. नावच आहे चॅप्टरचं बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री कुठेही असेल तर तिथे तुम्हाला कंपल्सरी कार्बन ॲटम प्रेझेंट दिसेल. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, स्टडी ओनली कार्बन ॲटम. आता हा जो कार्बन ॲटम आहे ह्या कार्बन ॲटमची एक प्रॉपर्टी आहे, ती लास्ट इयरला आपण स्टडी केलेली आहे. तर ही प्रॉपर्टी कोणती आहे, तर ती आहे कॅटायनेशन. कोणती प्रॉपर्टी आहे, कॅटायनेशन. आता कॅटायनेशन म्हणजे काय, तर कार्बनकडे एक अशी प्रॉपर्टी आहे, कार्बन लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन फॉर्म करू शकतो. काय फॉर्म करू शकतो, कार्बन लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन फॉर्म करू शकतो. म्हणजे कार्बन 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 अशी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ती ब्रँचमध्येही जाईल, ही त्याची एक प्रॉपर्टी आहे. आता आपण जर कधी बघितलं, स्मॉलेस्ट कंपाऊंड घेतला किंवा कोणताही बिगर कंपाऊंड जर कधी आपण घेतला, म्हणजे कार्बनपासून बिलियन ऑफ कंपाऊंड तयार झालेले आहेत. म्हणजे जर कधी आपण बघितलं मिथेनपासून तर DNA-पर्यंत, मिथेन टू DNA हे जे स्ट्रक्चर आहेत यामध्ये तुम्हाला कार्बन ॲटम प्रेझेंट दिसतील. आणि हा जो कार्बन आहे हे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मेडिसिन वगैरे क्रिएट करण्यासाठी, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मेडिसिनमध्ये हा इथे यूज केला जातो. हा जो कार्बन ॲटम आहे याचा एक इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये, तर ते आज आपण इथे स्टडी करणार आहोत. तर आपण पाहूयात. पहिल्यांदा आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे स्टडी ओनली कार्बन ॲटम. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणता स्टडी केला जातो, स्टडी ओनली कार्बन ॲटम. इथे कार्बन ॲटमचा स्टडी केला जाईल. आणि ज्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला कार्बन ॲटम प्रेझेंट दिसतील तो झाला तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता केमिस्ट्री आली आहे, केमिस्ट्रीमध्ये एक्सेप्शन येणारच. मग आता एक्सेप्शन कोणते आहेत, जर कधी CO2 बघितला, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे जे कंपाऊंड आहेत हे एक्सेप्शन्स आहेत. यामध्ये तुम्हाला कार्बन ॲटम प्रेझेंट असूनही हे एक्सेप्शन्स असतील, हे ऑर्गॅनिक नसतील. अजूनही एक्सेप्शन यामध्ये आहेत, ते आपण 10th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेले आहेतच आहे. आता जिथे जिथे तुम्हाला कार्बन ॲटम दिसला तिथे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, काही एक्सेप्शन सोडून. आता इनऑर्गॅनिक म्हणजे काय, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कोणता. तर इनऑर्गॅनिक म्हणजे काय, स्टडी ऑदर दॅन दी कार्बन ॲटम. स्टडी ऑदर दॅन दी कार्बन ॲटम म्हणजे ज्यामध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट नाहीत. म्हणजे एक्झाम्पल पहिलं HNO3, H2SO4 हे जे एक्झाम्पल आहेत हे HNO3चे आहेत. पण या चॅप्टरमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्याच कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे ते आपण अजूनही पुढे पाहणार आहोतच आहे. तर आता आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तो आपण इथे आता सॉल्व करूयात. आता पहिला याच्यामध्ये पॉईंट आहे हा स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. कोणता आहे फर्स्ट इथे, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. मग ह्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आपण कसं करतो ते इथे स्टडी करणार आहोत. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ट्राय दिस म्हणून फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, तुम्हाला दिलेलं आहे ट्राय करण्यासाठी. तर यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन पहा काय दिलेला आहे, ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. हा तुम्हाला इथे दिलेला आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन हा क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे. आपण डायरेक्टली सॉल्वही करूयात आणि कसा येतो तेही आपण पुढे पाहणार आहोत. तर सिम्पल फर्स्ट स्ट्रक्चर दिलेला आहे पहा. तर इथे दिलेला आहे इथेन. इथेनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, CH3CH3 हा इथेनचा फॉर्म्युला आहे. मग आता स्ट्रक्चरलमध्ये कसं रिप्रेझेंट करणार, एकदम इझी आहे. इथे पहा कार्बन ॲटम किती आहे, 2.
हा कार्बन कार्बन, त्याच्याकडे हायड्रोजन किती आहेत 3 आहेत, इथेही किती आहेत 3 आहेत, म्हणजे इथे राईट डाऊन केले 1 2 3, इथे राईट डाऊन केले 1 2 आणि 3. हे झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय आहे इथे हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये नक्की करायचं आहे काय ते पाहूयात. हा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे यामध्ये करायचं काय आहे ते आपण इथे पाहूयात. आता एक्झाम्पल आत्ता तुम्हाला दिलं होतं इथेनचं, आता मिथेनचं एक एक्झाम्पल आहे ते आपण पाहूयात. आता याच्यामध्ये जे कोवॅलंट बॉन्ड जे आहेत स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये जे तुम्हाला कोवॅलंट बॉन्ड दिलेले आहेत, कोवॅलंट बॉन्ड म्हणजे जे सिंगल बॉन्ड आपल्याला इथे दिलेले आहेत शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनने क्रिएट झालेले, हे कोवॅलंट बॉन्ड तुम्हाला शो करायचे आहेत डॅशने. कशाने शो करणार तुम्ही इथे डॅशने शो करणार. आता एक्झाम्पल इथे दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मिथेनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. CH4 म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जो कोवॅलंट बॉन्ड आहेत पहा, हायड्रोजन किती आहेत 4, 1 2 3 4. हे जे बॉन्ड आहेत ते आपण कशाने शो केलेले आहेत डॅशने शो केलेले आहेत. याच्या आधी एक्झाम्पल घेतलं होतं आपण CH3, त्याचाही जो फॉर्म्युला आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो आपण इथे स्टडी केलेला आहे. आता पुढे आपण इथे पाहणार आहोत इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणजे काय. पुढे काय पाहणार आहोत आपण आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणजे काय ते आपण इथे स्टडी करणार आहोत. कोणतं स्ट्रक्चर आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ट्राय दिसमध्ये तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन्सही दिलेला आहे, तोही आपण इथे सॉल्व करणार आहोत. 10th मध्ये हे झालेलं आहे, हे बेसिकच आहे. तर आता इलेक्ट्रॉन डॉटमध्ये काय करायचं आहे, तर याच्यामध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत यामध्ये असणारे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते तुम्हाला कशाने शो करायचे आहे, तर ते डॉटने शो करायचे आहे. याच्या आधी आपण काय यूज केला होता डॅश, आता इथे काय यूज करतोय व्यवस्थित पहा डॉट यूज करतोय. मग आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, मग कोणते एक्झाम्पल्स आहेत ते पहा. म्हणजे 2 डॉट असतील म्हणजे कोवॅलंट बॉन्ड जो आहे तो 2 डॉटने शो करणार. मग एक्झाम्पल परत एकदा मिथेनचं आपल्याला दिलेलं आहे. कोणतं एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल मिथेनचं दिलेलं आहे. मिथेनचा फॉर्म्युला काय आहे CH4, म्हणजे याच्यामध्ये कार्बन लिहून घेतला, हायड्रोजन 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 आणि हायड्रोजन, आणि यामध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत कार्बनकडे 4, 1 2 3 4, हायड्रोजनकडे किती आहेत 1, याच्याकडे 1, याच्याकडे इथे 1, याच्याकडे इथे 1, किती झाले 2. म्हणजे हा जो कोवॅलंट बॉन्ड आहे आपण कशाने शो केलेला आहे डॉटने शो केलेला आहे. हा जो फॉर्म्युला झाला हा कोणता झाला आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आणि हे जे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आर कॉल्ड लेविस स्ट्रक्चर. याला आपण काय म्हणतोय लेविस स्ट्रक्चर असंही याला आपण इथे म्हणतोय. आणि याच्यामध्ये जे लेविस स्ट्रक्चर आहे जो डॅश फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय करतो लेविस फॉर्म्युल्याने. कशाने लेविस फॉर्म्युल्याने आपण इथे तो शो करतोय. आता पुढे पाहूयात. आता कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय ते आपण इथे आता स्टडी करूयात. सेकंड जो तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, सेकंड पॉईंट कोणता आहे कंडेन्स फॉर्म्युला. तर नावामध्ये दिलेला आहे कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय, कंडेन्स करून लिहायचे जे मॉलिक्युल्स आहेत, जे कार्बन ॲटम असतील हायड्रोजन जे असतील ते कंडेन्स करून लिहायचे. म्हणजे कसे ते आपण इथे पाहूयात. आता कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण आत्ता स्टडी केलेला आहे. काय स्टडी केलेला आहे कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो आपण आत्ता तिथे स्टडी केलेला आहे. मग कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये आपण डॅश यूज केला होता. तर आता कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये काय होतं ते स्टडी करूयात. यामध्ये जे कोवॅलंट बॉन्ड असतील तुमच्या स्ट्रक्चरमध्ये, जे कोवॅलंट बॉन्ड असतील, कोवॅलंट बॉन्ड म्हणजे जे सिंगल बॉन्ड जे आहेत तुमच्या स्ट्रक्चरमध्ये दिलेले. आता हे जे सिंगल बॉन्ड आहेत ते काय करायचे आहेत, एकतर हाईड करायचे आहेत म्हणजे लपून ठेवायचे आहेत. हे जे स्ट्रक्चरमध्ये जे सिंगल बॉन्ड आहेत ते एकतर हाईड करायचे आहेत किंवा आयडेंटिकल और काय करणार आहोत याच्यामध्ये आयडेंटिकल ग्रुप जे आहेत, आयडेंटिकल ग्रुप, हे आयडेंटिकल ग्रुप आपण नंबरिंगने शो करणार. काय करणार और नंबरिंगने आपण इथे शो करणार आहोत. त्याचे ॲटम जे आहे ते सबस्क्रिप्टने आपण शो इथे करणार आहोत. तर एक्झाम्पल कोणते कोणते दिलेले आहेत ते पहा. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे इथेनचं. तर इथेन काय आहे आपण कसं लिहिणार, हा CH3 हा CH3. मग आता कंडेन्समध्ये हा CH3 आणि हा CH3. यामध्ये जो सिंगल बॉन्ड होता तो काय केला आपण हाईड केलेला आहे. म्हणजे जो कोवॅलंट बॉन्ड होता तो काय केला आपण इथे हाईड केलेला आहे. हे जे बॉन्ड आहे तिथे ते हाईड करायचे आहेत.
आता याचे एक्झाम्पल पाहूयात. आता एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, एक स्ट्रक्चर तुम्हाला इथे देतो, पहा ट्राय करताय सॉल्व करा. हे एक स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता स्ट्रक्चर कोणतं आहे व्यवस्थित पहा. तुम्हाला कंडेन्स फॉर्ममध्ये ते करायचं आहे. कशामध्ये शो करायचं आहे, कंडेन्स फॉर्ममध्ये तुम्हाला ते सिम्प्लिफाय करायचं आहे. दिलेलं आहे पहा. कार्बन ॲटम किती आहेत, 4, 1 2 3 4. इथे H आहे, इथेही H आहे, इथे H आहे, इथेही तुम्हाला H दिलेला आहे, इथेही H आहे, इथे पण H आहे, इथेही H आहे. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. आणि पुढे तुम्हाला हा H आणि डबल बॉन्ड O. तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्लिअर झालं पाहिजे, हा CHO प्रेझेंट आहे, म्हणजे कोणता, अल्डिहाईड इथे प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे इथे, अल्डिहाईड इथे प्रेझेंट आहे. हे सगळ्यांना समजलं असेल. तर पहा सिंपल एकदम आहे. कार्बन ॲटम किती आहेत पहा बरं, इथे 1 2 3 4 कार्बन ॲटम आहेत. तर स्टार्टिंगमध्ये इथे कोण आहे, हा CH3 आहे. हा CH3 इथे लिहून घेतला. काय लिहून घेतला इथे, CH3. आता इथे हा CH2 आहे पहा, किती वेळा आहे तो, दोनदा आहे. मग हा क्लोज ब्रॅकेटमध्ये घेतला आणि त्याला इथे लिहिला आपण 2. आणि हा जो CHO आहे, सगळे बॉन्ड आपण इथे हाईड केलेले आहेत. पहा डायरेक्टली CHO लिहिलं आहे. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो चार्ट दिलेला आहे त्यामध्ये हा कंडेन्स फॉर्म्युला झाला A. काय झाला, कंडेन्स फॉर्म्युला A. अजून कंडेन्स फॉर्म्युला B जो आहे तोही आपल्याला इथे शो करता येईल. मग तो कसा येईल पहा, इथे हा CH3, हा इथे CH2, हा CH2 आणि पुढे येणार हा CHO. हा कंडेन्स फॉर्म्युला B तुमचा इथे झालेला आहे. याचे जे एक्झाम्पल्स आहेत आणि पुढे जो झिगझॅग फॉर्म्युला जो आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला, याचीही लिंक आणि एक्झाम्पल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. थँक्यू.